अल फलाह ग्रुपच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आणि 25हून अधिक ठिकाणी ईडीने ही कारवाई केली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून चौकशी करण्यात आली आणि एकाच पत्त्यावर 9 शेल कंपन्या अनेक संशयास्पद व्यवहार झाल्याचं आढळून आलेलं आहे। अनेक मोठे खुलासे आता या प्रकरणामध्ये होऊ लागलेले आहेत। अल फलाह ग्रुपच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आणि 25हून अधिक ठिकाणी ईडीने ही मोठी कारवाई केली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने चौकशी केली आणि एकाच पत्त्यावर जवळपास 9 शेल कंपन्या आणि अनेक संशयास्पद व्यवहार झालेले आढळून आलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कितीतरी पैशांचा गैरव्यवहार सुद्धा झाल्याचं समोर आलेले शेल कंपन्या यामध्ये पुढे आलेल्या आहेत। जवळपास या 9 शेल कंपन्या असल्याचं पुढे आलेलं आहे। अल फलाहच्या ग्रुपवर अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे। 25 ठिकाणांहून अधिक ठिकाणी ईडीने छापे टाकलेत आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून आता ही चौकशी करण्यात आली आहे। एकाच पत्त्यावर 9 शेल कंपन्या होत्या आणि याद्वारे मोठी उलाढाल मोठी गुंतवणूक केली जात होती। खोट्या पद्धतीने अल फलाह ग्रुपच्या ठिकाणावर छापे टाकून ईडीने आता या प्रकरणामध्ये एंट्री केली आहे आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे।